बघा, 5 वर्षापूर्वी माधवच्या आईचं वय त्याच्या वयाच्या 5 पट होतं. 10 वर्षानंतर माधवचं वय आईच्या वयाच्या निम्म असेल तर आजचं माधवचं वय किती असा प्रश्न विचारला. प्रश्न कोणताही असू द्या लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. हा विश्वास तुम्हाला देतो. जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य विचारा, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहो. होते काय, दिवसभरातून असंख्य प्रश्न लेकरं विचारतात, थोडीशी दगदग होते. माझं दयापूर्ण अंतःकरणानं आदेश वजा विनंतीचं म्हणणं सांगणं असं की प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा आणि थोडीशी माझी दगदग कष्ट वाचवा. जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा, मी तुमच्या सेवेसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून तयार आहोत. तुमची गोरगरिबांच्या लेकरांचं उत्थान व्हावं, पर्याप्त वेळेमध्ये त्यांना यश मिळावं या भावनेपोटी माऊली मला राबवतात, निमित्त करतात. असू द्या, हा मोठेपणा माऊलीला लक्षात. आता हा प्रश्न कसा सोडवायचा असा, इथं आई आणि माधव, पहिल्यानं 2 नावं लिहा, आई आणि माधव. आणि इथं काय लिहायचं सर, गुणोत्तर. इथं मांडायचं गुणोत्तर. गणितानं दिलेली माहिती अशी की 5 वर्षापूर्वी माधवच्या आईचं वय त्याच्या वयाच्या 5 पट होतं. म्हणजे ही गोष्ट 5 वर्षापूर्वीची. इथं मांडा शब्द 5 वर्षापूर्वी. हे 5 वर्षापूर्वी शब्द म्हणजे काय तर गुणोत्तर आहे. 5 वर्षापूर्वीच आईचं वय माधवच्या वयाच्या 5 पट. म्हणजे माधवचं जर वय X होतं तर आईचं वय होतं 5X असा त्याचा अर्थ. आणि आता प्रश्न मनाशी असा करा की आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय सर. इथं आजचं हा शब्द मांडायचा. या गोष्टीला 5 वर्ष होऊन गेले, मग आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल तर अधिक 5 करायचे फक्त या गुणोत्तरात. म्हणजे इथं 5X अधिक 5, इथं X अधिक 5 गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल. आता गणित काय म्हणते की 10 वर्षानंतर माधवचं वय आईच्या वयाच्या निम्म असेल. कधी 10 वर्षानंतर. मग इथं प्रश्न असा की 10 वर्षानंतरचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय बाबा, इथं मांडायचं. 10 वर्षानंतर हा शब्द मांडायचा. हे 10 वर्षानंतर शब्द काय तर 10 वर्षानंतरचं वयाचं गुणोत्तर. ह्या सारण्याचं वाचन लक्षात घ्या. मग आता 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काढण्यासाठी या गुणोत्तरात आणखीन 10 ऍड करा. म्हणजे इथं 5X अधिक या 5 मध्ये 10 मांडायचे, म्हणजे 5 आणि 10 15 होतील. इकडं X अधिक 5 मध्ये 10 मांडायचे, म्हणजे इथं सुद्धा 15 होतील. हा झालेला बदल टिपून घ्या आणि इकडं लिहा रीतसरपणे आई आणि इथं माधव. ही सगळी गंमत तुम्हाला सहज आली पाहिजे या उदात्त हेतून मी रात्रंदिवस राबतो. काय अवघड नसते, डेअरिंग करा. डर के आगे जीत है, सराव वाढवा. जेवढे काही प्रशासकीय प्रणालीमध्ये पदाधिकारी असतील ते गोरगरीबच आहेत, लक्षात घ्या. शिक्षण हा काही श्रीमंताचा दावा हक्क नाही. गोरगरिबांसाठी शिक्षण ही दालनाची व्यवस्था स्वातंत्र्यापासून निर्माण केलेली आहे, तळागाळातल्या लेकरांना न्याय देण्यासाठी. लक्षात घ्या. डेअरिंग करा, घाबरू नका, सराव वाढवा. सरावानं सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आईचं इथं गुणोत्तर आईच्या समोर 5X अधिक 15, माधवाचं मांडा X अधिक 15. 10 वर्षानंतरचं हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे. 10 वर्षानंतर या माधवाचं वय आईच्या वयाच्या निम्म. म्हणजे आईचं वय जर 2 असेल तर याचं 1, 2चे 1 हे निम्मी आहेत. लक्षात आली सर गोष्ट. आता इथं हे तिरपा गुणाकार करायचा. 1चा या पदासोबत म्हणजे 1 कंसामध्ये 5X अधिक 15 समोर 2चा या पदासोबत. हे त्रैराशिक पद्धत म्हणतात ते. म्हणजे 2चा गुणाकार X अधिक 15 सोबत. लक्षात घ्या. म्हणजे 1 आतील पदाला 2 आतील पदाला गुणिला. इकडं काही बदल होणार नाही सर. इकडं 2 गुणिला X 2X आणि 2 गुणिला 15 30. अशा पद्धतीनं 5X कडे येताना 2X वजा स्वरूपात, 30 कडे जाताना 15 वजा स्वरूपात. ही वजाबाकी 3X सर, ही 15. X ला एकटं करायचं, 15 कडे जाताना 3 भागीला आणि हा भाग जातो 5 न. प्रश्नामध्ये माधवचं वय विचारलं सर. लक्षात घ्या, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माधवचं कोणतं आजचं वय, माधवचं काय तर आजचं वय किती
आजच्या वयाचं त्या माधवाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर हे 1+5 हे गेर बरोबर टाका. 1+5 हे माधवाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर हे आहे. एखाद्या वेळेस चित्त जाते आपली ताबडतोब नजर. माधवाचं आजच्या वयाचं गुणोत्तर 1+5. म्हणून या समीकरणामध्ये मिळाल्या एक्सची किंमत जसं की 5+5 आणि बेरीज 10 वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनलवर नवे असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वागसर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात कष्टतात. वागसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. आणि ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुमच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन वागसर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निःशुल्क आहे, असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता